हॅलो 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 शेक 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 राजादा अरे हो मेन का बघायला आता मात्र सगळ्या तुरेवाल्यांच्या जीवाला लय बरं वाटतं आहे ना. म्हणतील बाबा एकदाची टोपी घातला पण लोकांना टोप्या लावून टोपी घालण्यापेक्षा रात्री मित्रांनो समाजाच्या साक्षीला सर्वांच्या साक्षीला हे टोपी घातली आणि म्हणून या ठिकाणी हॅलो शेक 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 हॅलो हॅलो आवाज येतो ना सर्वांना आवाज येतोय ना. अरे पाऊस पण नाही बाहेर आणि म्हणून चला कार्यक्रमाची सुरुवात करण्या अगोदर माझे प्रतिस्पर्धी शाहीर आदरणीय सन्माननीय शब्दांचा जादूगार विकासजी लांबरे बुवा शाहिरांना विनंती करतो कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर आपण आपलं प्रमाणपत्र आणि आपल्या प्रश्नाची प्रत घेऊन यायचे. माझा लेखी विषय घेऊन जायचा आहे. करायची सुरुवात. गणपती बाप्पा शोधावर तुला ग काही कळना मला ग. एक बात मनाला या खाती माये खाती अग एक बात मनाला या खाती माये खाती मग काग तू येडा माईला लांब जाती याने करायचा अग या जीवाची नाही नाही होती अग काग तू येडा माईला लांब जाती याने अग या जीवाची नाही नाही होती. आणि म्हणून हे माय बाप्पा मी विनवणी हा बापा तुझ्या चरणावरती ठेवतोय. म्हणायचं आहे काय लक्षात सांग माझी विनंती तुला रे तूच घडवील मला रे तुझ्या आठवणी रसिका हृदयामध्ये राहती मग तुझ्या आठवणी रसिका अरे या हृदयामध्ये राहती आहे तूच र अरे खरा माझ्या जीवनाचा साथी सदैव राहो तुझ्या माझ्या प्रेमाची नाती आहे तूच र अरे खरा माझ्या जीवनाचा साथी सदैव राहो तुझ्या माझ्या प्रेमाची नाती.
सकलेचा दाता सुख करता दुःख हरता विघ्न हरता श्री गजाननाला वंदन करू नटराजाला या नटेश्वराला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करू हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपादक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत राजेश्वर छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना मानाचा मुजरा करून धर्मरक्षक छत्रपती शंभूराजांना मानाचा मुजरा करून भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव क्रांती सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुजरा करून या मुंबईची पालनहार तुमची आमची रखवाली आई मुंबादेवीच्या शरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावची मालकी माझी पाठराखी आई सोलाई कुटुंबीच्या चरणावरती नतमस्तक होऊन आजच्या या कार्यक्रमाचे आयोजन प्राणीमित्र ग्रुप मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने कलगी आणि तुरा असा नाचाचा चक्री सामना आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या ठिकाणी कलगीवाले श्री सोलाई कोटेश्री नाच मंडळ ही शाहीर राजश्री मुक्काम समिती तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा सुरकाळजी नृत्य कला पथक अडूर गुहागर मुंबई यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम राजकला प्रेमी मायबाप शुभेच्छकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. हे बरोबर टोपीतली चमचमती बाय जरा बेस दिसते ना चांगली दिसते ना. बाबून माझ्या काल सांगितलं ह्याचा क्रेडिट बाबूला देणार नाही. बाबू याचा क्रेडिट तुम्हाला देणार बाई चमचमतीच आहे. भले बाबू काला असू द्या पण बाबू माझा आहे. कसा पण असू द्या दाढी मिशी जरी पिकलेली असेल तरी बाबू माझा आहे. बाबूला सोडायचं नाही आणि बाबूंचा बाईला सोडला तर बाबूचा दुकान काय बंद पडल्याशिवाय राहायचा नाही. आणि म्हणून या ठिकाणी आज ज्यांच्या मार्ग माध्यमातून आजची सभा या ठिकाणी संपन्न झाले ते सन्माननीय प्राणीमित्र ग्रुप मुंबई आयोजित या मित्रांनो सांगायला अभिमान वाटतो. माणसं इनिमिन 4 माणसं किती आहे इनिमिन 4 माणसे पण त्यांचा दणका केवढा आहे बघा. गेल्या वर्षीचा नियोजन शो हाऊसफुल झाला या वर्षीचा नियोजन शो हाऊसफुल झाला. म्हणजे मित्रांनो म्हणजे राजेश निकम आणि विकास नागोरे हा मुंबई रंगमंचावरचा असा 6वा कार्यक्रम आहे आणि साहीच्या साही कार्यक्रम माझ्या मायबापा अरे या तुम्ही जोडीला स्वीकारलंय. हाऊसफुलचा बोर्ड आज पुन्हा एकदा लावला तुमच्यासाठी एकदा मित्रांनो जोरदार स्वतःसाठी हाऊसफुलचा बोर्ड 6व्या कार्यक्रमाचा. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी ज्यांनी ही सेवा आजची उपलब्ध करून दिली ते सन्माननीय या ठिकाणी आमचे संदेशदा मांडवकर संतोषजी बाबर्डेकर सर अशोकजी जोशी माऊली आणि सुरेशजी गोरे माऊली या माझ्या आजच्या यजमानांना या ठिकाणी त्यांना लाख लाख आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमासाठी मित्रांनो प्रमुख पाहुणे म्हणून ज्यांची या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे ते सन्माननीय शंकरजी गोरे माऊली बंडूशेठ पत्याने माऊली यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे शाब्दिक आभार त्यांचे मानतोय ते सन्माननीय सुरेशजी बावदाने माऊली विनायकजी चौगुले माऊली प्रदीपजी गोरे माऊली विजय जोशी माऊली सत्यवान कालकर माऊली स्वप्नीलजी जोशी माऊली योगेशजी मोडक माऊली प्रथमेश मांडवकर माऊली आणि विकासजी मांडवकर माऊली या सर्व माझ्या आजच्या अतिथींना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो त्यांच्या सोबतीनं आजची सेवा या ठिकाणी पुढे घेऊन चाललोय ते माझे पाठीराखे माझे संगीतकार आज मला पुन्हा एकदा ढोलकीला साथ करतात माझे बंधू विशालदादा सुतार. त्याचप्रमाणे त्यांच्यावर मला असं की माझे बंधू गेली 10 वर्ष निखळ सेवा ज्यांची मिळते ललितदादा येसरे आज बरेच दिवसानं योग काय मात्र येत नव्हता पण आज मात्र योग आलेला आहे. आज कीबोर्डला मला साथ मिळते माझे बंधू सौरभदादा देवरुखकर ऍक्टोबेडला मला साथ मिळते माझा भाऊ पुन्हा एकदा प्रणव काताळे शेबीला मला साथ करतात माझे बंधू रोहितदादा जाधव आणि आपल्यापर्यंत मित्रांनो हा आवाज पोहोचवण्याचं काम करतात आपल्या कोकणातील दापोली तालुक्यातील आसवणगावचे सुपुत्र माझे बंधू राजूदादा पड्याळ आणि सर्व सहकारी या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो आजच्या या गर्दीमध्ये निश्चित त्यांनी आधीच बॉम्ब टाकले नाही माझ्यावर म्हणतात काय पण होते पण बारी मात्र खंत वर होते आणि म्हणून माझे बंधू मनोजदादा गोंडालाच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचा बहारदार पारितोषिक आलेला आहे. या ठिकाणी मित्रांनो माझे मार्गदर्शक माझे आधारस्तंभ माझ्या प्रत्येक अगदी पर्सनल आयुष्यातल्या प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये अगदी मला माझ्या वडिलांप्रमाणे धावून येणारे सन्माननीय आज शिवसेना शाखा प्रमुख ठाणे आमची माऊली जयवंतदादा चव्हाण आजच्या गर्दीमध्ये वेळात वेळ काढून साहेब उपस्थित झालेले आहेत. त्यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो. त्याचप्रमाणे आजच्या गर्दीमध्ये शाहिरी वर्ग देखील उपस्थित राहिलेला आहे. त्याच्यामध्ये सन्मान्य शाहीर तुरेवाले शाहीर माझे बंधू संतोषदादा कोल्हापटे असतील. त्याचप्रमाणे आमचे युवा शाहीर
सुकांतदादा ऐरे हे देखील आजच्या गर्दीमध्ये गावावरून या स्पाईलमध्ये आले, तर त्यांना देखील मानाचा मुजरा करतो. आमचे गणपतदादा लांबोरे असतील, आमचे सचिनदादा गोलापते असतील, माझे बंधू मनोजदादा गोंडाल असतील, त्याचप्रमाणे माझी शिष्य मंडळी ओंकार लांजेकर, वेदांत जाधव, विनायकची रेवाळे, प्रमोददादा गोवळकर, या सर्व माझ्या मित्रांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून आता रात्री म्हणाले माझी खेळची चमचमती बाई, मग मी म्हणतो माझा गांजाचा काला कलकलीत बाबू कसा आहे बघा, कसा आहे कलर काय, पैसा वापस बाबू माझा अजून सांगतोय, माझ्या बाबूवर कोणी हात गाजवायचा, अरे बाबू काय म्हणतो खेळातली चमचमती बाई, बाबूचं वर्णन करायला नको, बाबू माझा काय रे पोरांनो, बाबू कोणाचा आहे, हा बाबूचा त्याचा विचार लावाला आधी काय चालला कलर काला, त्या आयुष्यात कोळसा व्हायचा परत, आणि म्हणून सर्वांनी शाहीर शब्दांचे जादूगार भिकाजी लांबोरे, त्यांचा सर्व संच, त्यांचे संगीतकार, या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून निवडतो. माझे गुरुवर्य आदरणीय दौलतजी निकम, विजयजी निकम, राकेशजी जाधव यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन, माझ्या गावची माऊली माझी पाठराखी आई झोलाई कोटीच्या चरणावरती नतमस्तक होऊन रंगदेवतेला त्रिवार अभिवादन करून सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्हा दोन्ही शाहिरांना मुलाचं सहकार्य शांततेचं असल्या त्या अशा आशा बाळगतो आणि या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे सर्वकार्येषु सर्वदा. या ठिकाणी रात्री शाहिरांचा जेव्हा कार्यक्रम झाला, गणपती बोलत खंड या ठिकाणी तोही कार्यक्रम आई बाबांच्या आशीर्वादाने हाऊसफुल गेला. तसेच मित्रांनो या ठिकाणी आज हा शाहीर या रंगमंचावरती जो उभा आहे, मित्रांनो प्रत्येक कलाकाराला नावारूपाला आणण्यामागे, त्याला घडवण्यामागे एका प्रतिष्ठित असा किंवा एका खंबीर अशा माणसाचा हात असावा लागतो. आणि आज मित्रांनो तुमच्या समोर या राजेश निकमला ज्यांनी उभं केलं की माझी गुरु माऊली, त्यांच्या चरणावरती ही स्तवन माझी समर्पित करतोय. गोवा गुरांशी जाऊन तुमची कालची गाणी काय काय पाठ केली ते ऐक की मला लय भावनी. गुरांशी जाऊन म्हणतात, गुरांशी जाऊन म्हणतात गाणी शिकलाय, चला तालाचा आणि सुराचा पत्ता आणि म्हणतात गुरांशी जाऊन शिकलाय. म्हणून गो आता गुरा सोडा, आता मुंबईत आलं, आता संगीतकारांना पण जरा जवळ घ्या आणि तालात आणि सुरात बुवा जरा काही गायला शिका. आणि म्हणून मित्रांनो आई बापा स्तवन आपल्या चरणावरती ठेवतोय, म्हणायचं आहे काय लक्षात असं. तोच या कलियुगामधला खरा परमात्मा की कलावंताच्या जीवनाचे अहो कलावंताच्या जीवनाचे हेच खरे सार्थ आहे. गुरु ज्ञाना विना हे जीवन आज सार म्हणायचं आहे काय स्तवन आपल्या समोर ठेवतोय, म्हणायचं आहे जीता जिसके लिए जिसके लिए
थी जिसे मैं प्यार करता आणि म्हणून स्तवन माझ्या गुरुराच्या चटाबकेट होतोय. म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. ज्ञानाची ही सावली अंतरीच्या वसेरावळी अहो ज्ञानाची ही सावली अंतरीच्या वसेरावळी या कलेची मज वाट दावली धन्य माझी आहे गुरु माऊली या कलेची मज वाट दावली धन्य माझी आहे गुरु माऊली. ज्ञानाची ही सावली अंतरीच्या वसेरावळी ज्ञानाची ही सावली अंतरीच्या वसेरावळी या कलेची मज वाट दावली धन्य माझी आहे गुरु माऊली या कलेची मज वाट दावली धन्य माझी आहे गुरु माऊली या कलेची मज वाट दावली धन्य माझी आहे गुरु माऊली या कलेची मज वाट दावली धन्य माझी आहे गुरु माऊली. आली तूच लेकरासाठी या सोन पावली या कलेची मज वाट दावली धन्य माझी आहे गुरु माऊली या कलेची मज वाट दावली धन्य माझी आहे गुरु माऊली या कलेची मज वाट दावली धन्य माझी आहे गुरु माऊली या कलेची मज वाट दावली धन्य माझी आहे गुरु माऊली. आशीर्वाद आहे पाठीशी आशीर्वाद आहे पाठीशी तुझ्या आठवणीचा धडा शिकवणीचा तो आहे माझ्या आज गाठीशी तो आहे माझ्या आज गाठीशी म्हणून राजशाची नव्हती
का तुलावती या कलेची वाट दावली धन्य माझी आहे गुरु माऊली या कलेची वाट दावली धन्य माझी आहे गुरु माऊली या कलेची वाट दावली धन्य माझी आहे गुरु माऊली या कलेची वाट दावली धन्य माझी आहे सावली अंतरीच्या वसेरा ज्ञानाची सावली अंतरीच्या वसेरा या कलेची वाट दावली धन्य माझी आहे गुरु माऊली या कलेची वाट दावली धन्य माझी आहे गुरु माऊली वाट दावली धन्य माझी आहे गुरु माऊली या कलेची मज वाट दावली धन्य माझी आहे गुरु माऊली बोल श्री गणपती गजानन कामदेवी बजरंग कैलासवासी भिकाजी शिवराम धोंडू अखंड सदालाल घराण्याचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा मोरया प्रेम भवन दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचं बहारदार पारितोषिक त्याचप्रमाणे सर्वांनी माझ्या शेजारच्या गावचे सुपुत्र आमचे बंधू मंगेश दादा माने गाव घेतली दादांच्या माध्यमातून 151 रुपयाचं बहारदार पारितोषिक त्याचप्रमाणे सन्मान्य शाहीर आमचे बंधू परिसदा खोपटकर दादांच्या माध्यमातून 501 रुपयाचं बहारदार पारितोषिक दिलं आहे फरमाईश दिला आहे की कोकण 1 नंबर गाण्यातला रायगड साजरा झाला पाहिजे निश्चित मित्रांनो प्रथम सदा कासेकर दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचं बहारदार पारितोषिक त्याचप्रमाणे या ठिकाणी माझे मार्गदर्शक सन्माननीय जयवंत काशीनाथ चव्हाण साहेब शाखा प्रमुख ठाणे साहेबांच्या माध्यमातून 1001 रुपयाचं बहारदार पारितोषिक आलेलं आहे त्याचप्रमाणे अमोल बाईत अक्षय वेळवणकर रतेश बाईत प्रथमेश कनेरे दादांच्या माध्यमातून 501 रुपयाचं बहारदार पारितोषिक आणि फरमाईश आलेले आहे गुराकी तो आहेस राहणार बघूया आता राहणं आणि देता नंतर मग थोड्या तर मी थोडा विषय काय स्तवन या ठिकाणी झालेला आहे बरोबर आहे ना स्तवन झालेला आहे विषय आहे गणाचा विषय काय मित्रांनो शाहिरांचा आणि माझा काय वादच नाही भांडणच नाही आमचा नवरा बायको संसार भांडण कसलं आहे ना बायकोशी भांडण करू नवऱ्याला जेवाय भेटायचं आहे उपाशी मरण बायकोशी भांडण करू नवऱ्याला जेवण भेटल ताट तसाच राहील उपडी घालायला लागेल पण विषय काय मित्रांनो रात्री पण शाहिरांना म्हटलं बुवा नमान करू नका तरी पण त्या बहिणीने आपल्या
हे मला वाटतं बहुतेक आहे ना तो कवट्या भागाचा शोध लागलेला आहे. तर सख्खा भाव मला वाटतं ह्याचाच असेल बहुतेक. कवट्या भाकर ह्याचा. माझं म्हणणं एवढंच आहे मित्र. रात्री बोला म्हटलं ना शक्ती तुला आपला आहे काय हो आई रे बोवा. नमन पण आपलीच आहे. पण शक्ती तुला नमन कशा नमन शक्ती तुला करतात काय गो नाही ना गरज. माझा विषय एवढाच आहे बुवा. पण रात्री त्यांना काय म्हटलं तुम्हाला कोणी 100 रुपयाचं बक्षीस देईल 500 रुपयाचं दे आणि म्हणाल बुवा नमन गा बुवा करणार इथं आल्यावर ही ही आली राली पाली पाली. आज गोल्या कशा घालतो बघा बुवा तुमच्या जातील तेवढ्या घालतो बुवा काय घालू. विषय काय बुवा रात्री काय म्हटलं तुम्ही नमन म्हणता ना मी तुम्हाला 1000 रुपये बक्षीस लावतो. इथं आल्यावर लावणीचा ठोका लावून दाखवा बघा. हे लावणी पण आपलीच आहे ना महाराष्ट्राची लोककला संस्कृती आहे. आज सूर्यकाताई पुणेकर यांनी खडतर प्रवास करून ही लावणी जोपासते. मग इथं आल्या तुमच्या काय लोक जर येऊ लावून ठुमका लावा अहो कारभारी दमान. पण दमान नाही व्हायचा तुमचा सामान सगळा भिजल बुवा आतला म्हणून तुमच्या दमान नाही व्हायचा बुवा. नमान कशाला एवढाच माझा विषय आहे. आणि बुवा म्हणता त्यांचा डायलॉग काय रे पोरानो सर मोठमोठ्या गार गेलं गंमत मध्ये भेंडी लांबवर एखादा हिंमत मध्ये. त्यांना रात्री पण म्हणलो की तुम्ही मोठमोठे भले गार करा अजून करा पण दुसऱ्याला गार करता स्वतः मात्र गरम नका हो. शाप गार पडायला बुवा लुमना घालायला खाली फलकांना तुम्हाला लावायला लागेल. विषय काय आहे त्यांना म्हटलं ते म्हणतात मोठमोठं गार केलं गंमत मध्ये. तर त्यांना मी काय म्हटलं तुम्ही मोठमोठं गार गंमत मध्ये केलं तर राजेश बुवा तुमच्या समोर आहे तुमच्यापेक्षा जास्त किंमत मध्ये आणि तो सुद्धा हिंमत मध्ये. तर बुवा म्हणतात 18% काय म्हणतात जीएसटी लावलं काय जीएसटी लावूनच बुवा आलं जीएसटी सकाळच आलोय. हे हाऊसफुलचं बोर्ड काय उगाच लागतात लेडी आहे जीएसटी घेऊनच आले बुवा आणि आज पण तुमच्यावर जीएसटी घेऊनच बुवा. कसा विषय आहे मित्रांनो बघा पण आपल्या समोर काय म्हणायचं आहे काय मित्रांनो लक्ष असावं. की निराकार रूप तुझे गणावी रोज नाही नावी पाहतो. अरे निराकार रूप तुझे गणा रोज नाही नावी पाहतो मी. तुझ्या चरणावरती आज गणा ही शब्द सुमने वाहतो. मग तुझ्याच कृपाच्या मध्ये सदैव जाणार राहतो मी. आणि आज या सभा रंगानी श्री गणा तुझा अगाध महिमा गातो. म्हणून बुवा हो बुवा आज पण विना प्रॅक्टिस चालू वारीला तुम्ही बसला आज पण मला बघायचं की ते तालापणे सुरात गाता होतं. नुसतं आहे ना भेंडी आणि गवार दोडका बोडका बुवा तुम्हाला सगळ्याच देऊन टाकतो आज बुवा. इथं नुसतं ही लोक काही तुमचं नमानीत ऐकायला आले रात्री भयानक वसाड पडलं वनवासाला लागले आग सगळा बोलायला काय नाही म्हणून बुवा मंगळाष्टक गायला लागलं. तिथं तुरेमध्ये लोक येऊन बक्षीस येत आहेत म्हणतात बुवा ह्याला सांगा आम्ही 200 रुपये बक्षीस वारी बघायला आलोय तुमची ही लग्न इथं ऐकाय नाही आलं. केवढा अपमान लाज वाटाय पाहिजे तुम्हाला थोडी बुवा. आणि तुमच्याकडे शाहिरी अपेक्षा नाही तुमच्याकडून ह्या अपेक्षा नाहीत बुवा. शब्दांचा जादूगार तुम्ही मंगलाष्टक लावता तुम्हाला नेन बुवा फुकट फक्त मजुरी जरा कमी करायचं झालं बुवा. आणि म्हणून विषय गणाचा म्हणायचं आहे काय लक्ष असावं. तेरे इश्क में पागल हो गया दीवाना तेरा रे. सच होते होते हो गया अफसाना मेरा रे. माहिया तेरे प्यार में डूबी मैं भी डूबी रे. काम सोपा करत देतो भागाला भाग देतील ना आल्यावर. म्हणून विषय आहे गणाचा. अरे मित्रांनो विषय काय आहे 14 सप्टेंबरचा दिवस सर्वांना माहिती आहे बाप्पा सर्वांच्या घरामध्ये येणार आहे. पण विषय काय आहे मित्रांनो निर्गुण निराकार ओंकार रूप आहे ना. ओंकार रूप ते गणेशाचं रूप आहे. पण ज्या विघ्नहार्त्यानं जई स्थळी काष्टी पाशाने जो बाप्पा पुजला गेला जो भजला गेला त्या बाप्पाला त्या निर्गुण निराकाराला त्या साकार रूपाच्या गणपती बाप्पाला हे आजार कलाकाराचं काय सांगणं आहे म्हणायचं काय लक्ष असतं. या सप्त सुराने आळवितो मी आज यश भारण. तुझे निराकार हे रूप पाहू दे साऱ्या भक्तजन. श्री गणा माझी तुला वंदना. धावना पावना धाव रे गणा
या सात सुराने आणवितो मी आमच्या सवारना तुझे निराकार हे रूप पाहू दे साऱ्या भक्तजना श्रीगणा माझी तुला वंदना भावना तू भावना भावने करा भावना भावना भावने स्नेहा दळवी यांच्या माध्यमातून फरमाईश आलेली आहे 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि फरमाईश आलेली आहे चोरू चोरून पाहत. तर मित्रांनो विषय कसा आहे बघूया आता. वेळ पण बराचसा होत चाललाय. वेळेला महत्त्व देणं काळाची गरज आहे, बरोबर आहे ना. कारण हा आहे ही नगरी आहे मुंबई. इथं काही वेळ कोणाच्या बापाची बांधी नाही मित्रांनो. आणि म्हणून विषय काय आहे स्तवन झालेला आहे. साहेब वेळ आहे ना अजून किती मिनिटं आहे आहेत ना? 5 झाली. 20 मध्ये आपण लय किस काढू, काय काळजी करू नका. आणि म्हणून विषय काय मित्रांनो स्तवन झालेला आहे, गण झालेला आहे. आता विषय आहे गवळणीचा आहे ना. शाहीराणी रात्री अरे एला चोंडा खाली आहे ना. रात्री शाहिरांचा माझा सुंदर कार्यक्रम झाला. पण झाला आहे ना रात्री बुवांची गवळ होती आहे ना. झाली मंदा आणि चंदा कुठे तरी आणली ना मधीच बुवानी. शाहिराणी विषय काय मित्रांनो शाहिरांना अनेक प्रकारच्या गवळी दिलेल्या आहेत. शाहिरांचे त्यांना
माझ्या गवळीला भाग पण आलेले आहेत. मीही त्यांच्या गवळीचा भाग देण्याचा प्रयत्न केला. आजही शाहीर एक आगळा वेगळा विषय. पण मुद्दा काय मित्रांनो, प्रेम भुवन दादांच्या माध्यमातून 101 रुपयाचा पारितोषिक मानाचा मुजरा. तर विषय काय मित्रांनो, काय होतं माहितीये, हे बरोबर ऐकतो ना, मला वाटते भीती. भुवनची नाही वाटत, भुवनची वाटणार पण नाही आणि मी वाटून घेणार पण नाही. ते म्हणताय ना मोठमोठा गार गेला गंमत मध्ये, तेवढा का राजेश भाऊ हलका नाही. मला भुवनची भीती नाही वाटत. पण बापरडेकर माऊली बघा काय माहिती विषय, चला घरच्या देवाची धड आहे काहीतरी. माझ्या बाबूचा मध्ये अंग धरतो, अंगात येतो, अंग धरतो बुवाचा आणि अंग असा धरतो की काय अगदी विचारू नका, सगळी साथी असा खाली उतरतात. विषय काय, चुकून जर कुणाच्या मानगुटी जाऊन झाडबिडी बसला तर झालं यापाला जातो कुठं परवडो जाम धरून बसायला तिथं. झाड जर हितनं सुटला मग मात्र कुणाचा खरा, तर बाबूच्या माझ्या तो अंगात रात्री आला होता. तर मी म्हटलं हा अंगात आलेला भूत आहे ना, काय तिसरी बाजी मला नाही ना, हा भूत म्हटलं उद्या उतरवतो, आज यथाची काठी नाही नुसत्या हातात मायकाने उतरवतो, कसा तो ऐका. आणि म्हणून विषय आणलाय गवाणीचा. पण त्यापूर्वी बा माझ्या महाराजा, बा माझ्या नटेश्वरा, बा माझ्या जाग्या बघाच्या मालका, या माझ्या नवऱ्यावर, या माझ्या बाबूवर काय 7.5चा फेराय, काय भूतकेताची बाधाय, ती लवकर काढून माझ्या बाबूला बरा कर रे महाराजा. हा झाड परत माझ्या भावाच्या अंगात यायला आता बघू. आणि आज जर आला तर माझ्या भावाच्या अंग बसती आहे. मग हा झाड काय झालं उजून नाही, ते अंग बसते, हे अंगातलं पीड आहे ते चावताय आहे ना. आणि म्हणून पीड घेतो पुढं पुढं दानकरी पकडा. झाड सांगितलं आधी, झाड येईल चुकून तुमच्या मानगुटी बसेल, मग आता कुठे यापाला पडापल होईल सगळी. आणि म्हणून पक्ष झालेला आहे. हा गेल्या वर्षी शाहिरांना विषय लावला होता, तर त्याची फरमाईश आलेली आहे. अरे गुरा की तू आगीच घालणं त्या गुराख्याच्या मानात, गुरा की तू आगीच घालणं गुराख्याच्या मानात, मग छेडलीस मला तर हाकली कुठं त्या केलव्याच्या रानात. गेल्या वर्षी शाहिरांना विषय लावला होता, त्याची फरमाईश आली. राधा म्हणतो होती कानाला, अरे गुरा की तू आहेस रान त्या गुराख्याच्या मानात, पण छेडलीस मला तर हाकली कुठं मुक्काम पोस्ट लिवली आणि पोस्ट केलंबे त्या केलव्याच्या रानात. आणि म्हणून आजच्या कवितेचा विषय शाहीर आपल्या समोर ठेवतोय. म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. अरे समजू नको काना तुझ्या राधेला साधी, ए काना ए कृष्णा सावल्या, अरे समजू नको काना तुझ्या राधेला साधी, मग मनात आणलं कधी राधा तुझी करील बरबादी. होती मी या गोकुळी तुझ्या जन्माच्या आधी, अरे होती मी या गोकुळी तुझ्या जन्माच्या आधी, म्हणून सांगते कान्हा तुला, तुला गुण कोसिया राधेच्या नादी. आणि म्हणून विषय कसा मित्रांनो, ऐका बुवा, ओ बुवा ऐका, शाप मागाय काय येत आहे नाही आतल्या खोलीत ऐका जातोय ना, चुकीचं सांगायचं नाही बुवाना जाऊन, बुवा असा म्हटला तसा म्हटला, ते ऐकतात ते काही बोलतात भलताच काहीतरी. तुम्ही माझं सगळं मला माहिती आहे, रात्री पण म्हटलंय, माझा स्वतःपेक्षा तुमच्यावर जास्त विश्वास आहे. तुम्ही काय मीठ मसाला लावून सांगणार नाही मला माहिती, म्हणून त्या विषय काय गवण गाते. अरे आला बघ लांबोरे तो, आला बघ लांबरे तो बघना दाढीवाल्या. राधा म्हणते आला बघ लांबरे तो बघना दाढीवाल्या, याला कुणी म्हणतो काल्या, कुणी म्हणतो गोपाल्या. राधा काय म्हणते, आला बघ लांबरे तो, काना लांब उभा. राधा काय म्हणते, अरे आला बघ लांबरे तो बघना दाढीवाल्या, याला कुणी म्हणतो काल्या, कुणी म्हणतो गोपाल्या. अरे कुणी म्हणतो काल्या, कुणी म्हणतो गोपाल्या. राधा सांगते हा काना लांब उभा तिकडं. कौस मामाला सांगते राधा, कौस मामा काना लांब उभा आहे. आणि बघ ना तू दाढीवाला आहेस कौस मामा,
काना बघ लांब नाही येतोय. गवणीला पण सांगते, गवणीनो काना लांब उभा आहे. कौश मामा सांगते दाढीवाल्या बघ अरे तुझा भाचा लांब नाही येतोय. हा सावळा आहे, काळा आहे, याला कोणी गोपाला म्हणतं, कोणी काला म्हणतं. बुवा आता म्हणाल माझा कलर काला आहे तर मलाच का म्हणतात बुवा, कलर करा तर पैसे वापस. मला तुमच्या कलरशी काय देता घेणार नाही. म्हणून आला भगला बरे तो बघना दाढीवाल्या, आला भगला बरे तो बघना दाढीवाल्या. कोणी म्हणतो काल्या याला, कोणी गोपाल्या, कोणी म्हणतो काल्या याला, म्हणतो गोपाल्या. कोणी म्हणतो काल्या, कोणी म्हणतो गोपाल्या, कोणी म्हणतो काल्या, कोणी म्हणतो गोपाल्या. चुकवून याची येतो आम्ही वाट, कशी बशी चुकवून याची येतो आम्ही वाट, कशी बशी चुकवून याची येतो आम्ही वाट. त्याच्यामुळे येण्यासाठी तिन्ही सांजा झाल्या, त्याच्यामुळे येण्यासाठी तिन्ही सांजा झाल्या. कुणी म्हणतो काल्या, कुणी म्हणतो गोपाल्या, कुणी म्हणतो काल्या, कुणी गोपाल्या, कुणी म्हणतो काल्या, कुणी म्हणतो गोपाल्या, कुणी म्हणतो काल्या, कुणी म्हणतो गोपाल्या. काय सांगू मी तुम्हाला येण्याची जत्रा, जत्रा काय सांगू मी तुम्हाला येण्याची जत्रा, काय सांगू मी तुम्हाला येण्याची जत्रा. आणि तो हकाली आमच्या डोक्यावरच्या मोल्या, आणि तो हकाली आमच्या डोक्यावरच्या मोल्या. कोणी म्हणतो काल्या याला, कुणी गोपाल्या, कुणी म्हणतो काल्या, कुणी म्हणतो गोपाल्या, कुणी म्हणतो काल्या, कुणी म्हणतो गोपाल्या, कुणी म्हणतो काल्या, कुणी म्हणतो गोपाल्या. आला बघला बरे तो बघना दाढीवाल्या, आला बघला बरे तो बघना दाढीवाल्या. कुणी म्हणतो काल्या याला, म्हणतो गोपाल्या, कुणी म्हणतो काल्या, कुणी म्हणतो गोपाल्या, कुणी म्हणतो काल्या, कुणी म्हणतो गोपाल्या, कुणी म्हणतो काल्या, कुणी म्हणतो गोपाल्या. घोषित झालेला आहे. साहिल गोरे, वैभव खैर, समीर दावत, रोहित चौगले या माझ्या मित्रांच्या माध्यमातून 301 रुपयाचं बहारदार पारितोषिक. त्याचप्रमाणे प्रियांश वैभव खेर जयगड दादांच्या माध्यमातून कोकण एक नंबर या गाण्याची फरमाईश झालेली आहे. त्याचप्रमाणे कुमारी युगांती कळंबटे यांच्याकडून चोरू चोरून पाहत संगमेश 201 रुपयाचं पारितोषिक मानाचा मुजरा. त्याचप्रमाणे आशिष बेंद्रे, कोंडे बेंद्रेवाडी तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचं बहारदार पारितोषिक. तर मित्रांनो या ठिकाणी कलगीतुरा समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार तसेच श्री नवलाई देवी ट्रॅव्हल्स विनोद मांडवकर, प्रदेश पाष्टे, अभिजित विचारे, संतोष शिंदे दादांच्या माध्यमातून 501 रुपयाचं बहारदार पारितोषिक. तर मित्रांनो विषय काय आहे, कलगीतुरा समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना लेखी विषय देत असतो. रात्रीही शाहिरांना विषय दिलाय आणि आजही समाजाच्या कानावरती विषय असावा. विषयाचं विश्लेषण करतोय की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं? त्या सद्गुरूचं नाव काय? शाहीर तुमच्यासारखा आहे ना, बाप दाखवणे श्राद्धकाल करणारा राजेश पवार आहे. मला फक्त शाहीर तुम्हाला एवढंच म्हणायचंय. रात्री मित्रांनो खंडाळ्यामध्ये शाहिरांच्या विषयाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला. शाहीर काय माहितीये, तुम्ही आहे ना बाजू मारून घेऊ नका. तुम्ही गेल्या वर्षापर्यंत तुमच्या विषयाला खाली बाजू होती. आता मित्रांनो शाहिरांचा विषय होता, सर्वांनी गेल्या वर्षी ऐकलंय का? युट्यूबमध्ये पाहून सर्वांना विषय माहिती.
शाहीर काय म्हणायचे गेल्या वर्षीपर्यंत की भूमाता गौरव गाथा, भूमाता गौरव गाथा या ग्रंथामध्ये माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. रात्री मित्रांनो भूमाता गौरव गाथा या कथासारातलं उत्तर शाहिरांना देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा खाली यांच्या विषयाला टीप नव्हती. आणि ह्या वर्षी शाहिरांनी नवीन एक पॉइंट पाहिले नाही, त्याच्या खाली शाहीर म्हणतात एक देव एक राजा आणि त्याचा परिवार अशी पौराणिक कथा स्वरूपात वरदान ही सविस्तर ग्रंथकथा आहे. या वर्षी यांची बाजू वेगळी आणि आता दिलेल्या शाहिरांनी परत की ग्रंथ संदर्भ भूमाता आणि रहस्य कथा. मग रात्रीचं उत्तर का मान्य केलं? बरोबर आहे ना? रात्रीचं उत्तर मित्रांनो पुराव्या विशेष शाहिरांना दिलं. भूमाता गौरव गाथा या विषयाचा हा ग्रंथ काय या समाजाला माहिती होता? राजेश भाऊला माहिती होता, तुम्ही सांगाल ना? मग तुम्हाला उत्तर दिलं बुवा, तुम्ही मान्य करायला पाहिजे होतं. आणि आज शाहीर परत तुम्ही तुमच्या विषयाला बाजू देताय. मग शाहीर मोठ्या मागणं दिलेलं उत्तर मान्य करा. पुराव्या विषयी तुमचं उत्तर दिले बुवा रात्री आणि आजही बुवा देण्याचा प्रयत्न करणार. आजही बुवा छातीला बोट लावून सांगतोय मान्य करायला तर करू नका, आजही तुमच्या विषयाचं उत्तर देणार बुवा. आणि म्हणून चला प्रश्नपत्राचा विषय गातोय, म्हणायचं आहे काय? मैं तेरा तोता तू मेरी मैना चोरों से क्या कहना. म्हणून विषय माझा फोडाया बुवा तू गुरुचे चरण धरे. टाकलेला हा आदिमायेचा अरे टाकलेला हा आदिमायेचा डाव तू करावा सर. जर गर्वान वागलास तर है ना भेंडी असा तसा दोडका बोल देनास. जर गर्वान वागलास तर जर गर्वान वागलास तर तुझी फाडी नवी हातवर. जर गर्वान वागलास तर तुझी फाडी नवी हातवर. वागलास तर तुझी फाडी नवी हातवर. वागलास तर तुझी फाडी नवी हातवर. ये विषय माझा बोलाया बुवा गुरुचे चरण धरले. टाकलेला हा दिवाळीचा कौतुक करावं सर. जर गर्वान वागलास तर तुझी फाडी नवी हातवर. जर गर्वान वागलास तर तुझी फाडी नवी हातवर. वागलास तर तुझी फाडी नवी हातवर. जर गर्वान वागलास तर तुझी फाडी नवी हातवर. म्हणून बुवा याड उतरीशा इथवर हातभर शटकीन फाडून बुवा. आणि म्हणून फरमाईश दिली आहे कोकणाच्या गाण्याची. सोंडा बागू घातला. मला वाटतं जयगडमध्ये बक्षीस आले, देवगडमध्ये दादांच्या माध्यमातून कोकणाचं गाणं 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आणि मागाशी एक फरमाईश आलेली आहे की रत्नागिरीतली रायगड आणि सिंधुदुर्ग शाहीर 3 मिनिटात बारी संपवतो मोजून. बरोबर ठोका चुकवणार नाही. पहिला मुकडा घेऊया आपल्या रायगड जिल्ह्याचा. चला रायगड माझा अग्नी कोणाची आशान. वरद विनायक भया ईश्वराचे स्थान. हरिहरेश्वर सुवर्ण गणेशाला मान. संजीरा उभा पाठीशी डोलावून मन. सत्याग्रहाचे पाणी चवदार त्याने दिला आंबेडकर. हो सत्याग्रहाचे पाणी चवदार त्याने दिला आंबेडकर. राजा माझा बसला रायगडावर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर. हो शिवराजांच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर. आणि मित्रांनो योगायोग काय बाबर्डेकर माऊली हे प्राणीमित्र ग्रुप माझ्यासाठी लकी ठरला. गेल्या वर्षी याच रंगमंचावरती याच आयोजनामध्ये राजेश भावाने एक साधा आपला चला गायचा म्हणून कोकणाचा विषय गायला होता. पण मित्रांनो या एका गाण्यानं राजेश निकमची ओळख एवढी बदलेल हे कदापि विश्वास ठेवला नव्हता. आणि त्याच गाण्याला नाव ठेवलं होतं विकास शेठ लांबरे भावानी. आणि आज लांबरे भाऊ स्वतःला पण सांगतायत राजेश भावांना म्हणतात कोकणाचं गाणं बोलायला सांगा. ही माझ्या प्रामाणिकपणाची माझ्या नटेश्वराने मला दिलेली पोचपावती आहे. आता विषय येतोय माझा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा म्हणून म्हणायचं आहे. सिंधुदुर्ग शोभे
आंबा फणसाच्या बागानी कोकणाचा पाया रचिला देव दैवतानी राखीला हमान दशावतारा भजनानी अहो येवा कोकण फुलो असा बोले मालवणी विकू नका जमिनी फार नाहीतर होऊ आपण साकर अरे विकू नका जमिनी फार नाहीतर होऊ आपण साकर सांगे राजेश जोडून कर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर हो परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर पहा सह्याद्रीचे डोंगर देवाधिकांचे माहेर घर पहा सह्याद्रीचे डोंगर देवाधिकांचे माहेर घर साक्ष देतो या सामिंदर साक्ष देतो या सामिंदर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर निसर्गपार वेळ पण आपल्या जागेवरती जात चालले ज्या पद्धतीने मला माझ्या पहिल्या फेरीसाठी मोलाचं सहकार्य शांततेचा आश्रय दिला शाहिराने देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी तसाच या ठिकाणी पाठिंबा द्या शाहिराने देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो शाहीर तुम्हाला निश्चित तुमच्या पद्धतीनं जेवढा जोर लावून शाहीर कार्यक्रम करता येईल तुम्ही निश्चित करा आणि करा अशी आशा मिळवतो आणि आपण सर्वांची प्रथम राजा घेतो धन्यवाद.